वेलकम इन एमपीएससी एक्झाम गोल. एमपीएससी एक्झाम गोल या युट्यूब चॅनलमधील आजचा व्हिडिओ असणार आहे इतिहास विषयावर आधारित. सुरत अधिवेशन आणि काँग्रेसमध्ये पडलेली फूट. तर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आमचा विजय आहे असे विधान कोणी केले? तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2024 ला विचारलेला हा प्रश्न आहे की 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आमचा विजय आहे असे विधान कोणी केले? तर पर्याय आहेत बघा, लॉर्ड कर्झन, लोकमान्य टिळक, लॉर्ड मॉर्ले आणि लॉर्ड मिंटो. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर काय बघा, एमपीएससीचा फायनल आन्सर की नुसार लॉर्ड मिंटो हे उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचे नाव विचारणारा प्रश्न नाही. हा प्रश्न भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अत्यंत महत्वाच्या टप्प्याशी म्हणजेच 1907च्या सुरत अधिवेशनाशी संबंधित आहे. या प्रश्नामध्ये एक विशेष गोष्ट आहे, अनेक इतिहासाची पुस्तके, काही मार्गदर्शक पुस्तके आणि इंटरनेटवरील काही स्त्रोत हे विधान लॉर्ड कर्झन यांच्याशी जोडतात, परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या अधिकृत फायनल आन्सर की नुसार यामध्ये प्रश्नाचे योग्य उत्तर लॉर्ड मिंटो हे स्वीकारलेले आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने एमपीएससीचे अधिकृत उत्तर म्हणजे लॉर्ड मिंटो हेच ग्राह्य धरले पाहिजे. आता आपण या उत्तरामागील संपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊया. तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनी आपले एमपीएससी एक्झाम गोल हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. तर बघा, सर्वप्रथम 1909 सुरत अधिवेशन समजून घेऊया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. स्थापनेनंतर जवळपास 20 वर्षे काँग्रेसमध्ये मवाळ नेत्यांचे वर्चस्व होते. त्यांचा विश्वास होता की विनंत्या करणे, अर्ज करणे, चर्चा करणे आणि घटनात्मक मार्गाने सुधारणा मागणे यामुळे ब्रिटिश सरकार भारतीयांना हळूहळू अधिक अधिकार देईल. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राजकारणामध्ये मोठा बदल झाला. बंगालची फाळणी आणि राष्ट्रवादाची नवीन लाट आली. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. या घटनेमुळे संपूर्ण भारतामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. स्वदेशी चळवळ सुरू झाली. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण चळवळ सुरू झाली. या काळात भारतीय युवक अधिक आक्रमक भूमिका घेऊ लागले. याच काळात काँग्रेसमध्ये दोन वेगवेगळ्या विचारसरणी निर्माण झाल्या. काँग्रेसमध्ये दोन गट कसे निर्माण झाले बघा. मवाळ गट, या गटामध्ये गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता यांसारखे नेते होते. त्यांचा विश्वास ब्रिटिश सरकारशी चर्चा करून सुधारणा मिळण्यावर होता. जहाल गट, दुसरीकडे लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय यांसारख्या नेत्यांनी अधिक आक्रमक मार्ग स्वीकारला. त्यांच्यामध्ये स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. ते स्वदेशी बहिष्कार आणि जन आंदोलनावर विश्वास ठेवत होते. सुरत अधिवेशनात नेमके काय घडले? 1907 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरत येथे भरले. या अधिवेशनामध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन्ही गटामध्ये तीव्र मतभेद झाले. मवाळ गटाला डॉक्टर रासबिहारी घोष अध्यक्ष व्हावे असे वाटत होते, तर जहाल गटाला काँग्रेसने अधिक आक्रमक भूमिका घ्यावी असे वाटत होते. वाद इतका वाढला की सभेमध्ये गोंधळ झाला, कामकाज थांबले आणि अखेरीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये औपचारिकरित्या फूट पडली. ही घटना भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा मानली जाते. आता ब्रिटिश सरकारने या घटनेकडे कसे पाहिले बघा. ब्रिटिश सरकारला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वाढती ताकद धोकादायक वाटत होती, कारण संपूर्ण देशातील सुशिक्षित भारतीय एकाच संघटनेखाली एकत्रित येत होते. जर काँग्रेस एकसंध राहिली असती तर ब्रिटिश सरकारचा दबाव आणखी वाढला असता ब्रिटिश सरकारवरचा दबाव आणखी वाढला असता. पण सुरत अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये दोन गटामध्ये विभागणी केली. ब्रिटिश प्रशासनाच्या दृष्टीने ही त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती होती. आता लॉर्ड मिंटोची भूमिका काय होती बघा. आता या प्रश्नाच्या आपण मुख्य मुद्द्यावर येऊया. लॉर्ड मिंटो 1905 ते 1910 असा याचा कार्यकाळ. ते त्या काळात भारताचे व्हाईसराय होते. सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा भारताचे व्हाईसराय लॉर्ड मिंटो होते. एमपीएससीच्या अधिकृत फायनल आन्सर की नुसार सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आमचा विजय आहे हे विधान लॉर्ड मिंटो यांच्याशी संबंधित मानले जाते. यामागील अर्थ असा की भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे ब्रिटिश सरकारवरील राजकीय दबाव काही काळासाठी कमी झाला. त्यामुळे ब्रिटिश प्रशासनाने या घटनेकडे स्वतःच्या राजकीय फायद्याच्या दृष्टीने पाहिले. आता लॉर्ड मिंटो बद्दल महत्वाची माहिती काय बघा. लॉर्ड मिंटो हे 1905 ते 1910 या कालावधीत भारताचे व्हाईसराय होते. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाची घटना म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. या सुधारणांमुळे विधिमंडळामध्ये भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली, पण त्याचबरोबर मुस्लिमांसाठी
स्वतंत्र मतदारसंघ सुरू करण्यात आले. यामुळे पुढे भारतीय राजकारणात सांप्रदायिक राजकारणाला चालना मिळाली. एमपीएससी मध्ये लॉर्ड मिंटो म्हटले की लगेच 1909 चा लॉर्ड मिंटो सुधारणा कायदा हा लक्षात आला पाहिजे. मित्रांनो, 1907 चे सुरत अधिवेशन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा होता. या फुटीमुळे ब्रिटिश सरकारला राजकीय लाभ झाला. एमपीएससीच्या फायनल अँसरनुसार या पार्श्वभूमीवर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हाच आमचा विजय आहे हे विधान लॉर्ड मिंटो यांनी केल्याचे स्वीकारले आहे. म्हणून या प्रश्नाचे परीक्षा भूमिक उत्तर योग्य उत्तर कुठलं आहे? लॉर्ड मिंटो. आता उरलेल्या पर्यायांचे विश्लेषण करूया. स्पर्धा परीक्षामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य उत्तर जितके महत्वाचे असते तितके चुकीचे पर्याय का चुकीचे आहेत हे समजून घेणे अधिक महत्वाचे असते. कारण एमपीएससी अनेकदा आता चुकीचा पर्याय पुढील परीक्षेत योग्य उत्तर म्हणून विचारते. म्हणून आता आपण प्रत्येक पर्यायाचा सखोल अभ्यास करूया. तर पर्याय 1 लॉर्ड कर्झन. मित्रांनो, हा पर्याय पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. कारण अनेक गाईड, नोट्स आणि इंटरनेटवरील काही स्रोतांमध्ये नॅशनल काँग्रेस कोलॅप्स ॲट सुरत, दिस इज आवर विक्टरी हे विधान लॉर्ड कर्झन यांच्याशी जोडलेले आढळते. यामुळे अनेक विद्यार्थी पर्याय 1 निवडतात, पण एमपीएससी फायनल आन्सर नुसार हे उत्तर ग्राह्य धरलेले नाही. लॉर्ड कर्झन कोण होते? लॉर्ड कर्झन 1899 ते 1905 हा त्यांचा कार्यकाळ. हे भारताचे व्हाईसराय होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्वाच्या घटना घडल्या. उदाहरणार्थ 1905 ची बंगालची फाळणी, भारतातील भारतीय विद्यापीठ कायदा 1904, पुरातत्व विभागाला चालना, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा. परंतु भारतीयांच्या दृष्टीने त्यांची सर्वात वादग्रस्त कृती म्हणजे बंगालची फाळणी. आता बंगालच्या फाळणीचे परिणाम काय आहेत बघा. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रवादी भावना तीव्र झाली. याच घटनेतून स्वदेशी चळवळ, परदेशी वस्तूंवर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण चळवळ यांना मोठी चालना मिळाली. म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय राष्ट्रवाद अधिक मजबूत केला. मग पर्याय 1 चुकीचा काय आहे? तर इथे एमपीएससीचा दृष्टिकोन समजून घ्या. 1907 मध्ये सुरत अधिवेशन झाले. त्यावेळी भारताचे व्हाईसराय लॉर्ड मिंटो होते आणि एमपीएससीच्या अधिकृत उत्तर तालिकेमध्ये या विधानासाठी लॉर्ड मिंटो हे उत्तर स्वीकारले आहे. म्हणून इतिहासामध्ये काही संदर्भ आढळले तरी परीक्षेमध्ये एमपीएससी फायनल आन्सर की हेच अंतिम प्रमाण मानावे. यामुळे पर्याय 1 परीक्षेच्या दृष्टीने चुकीचा ठरतो. आता पर्याय 2 लोकमान्य टिळक. हा पर्याय तर पहिल्याच वाचनात चुकीचा वाटला पाहिजे. कारण लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जहाल राष्ट्रवादी नेते होते. ते आयुष्यभर भारतीयांच्या स्वराज्यासाठी लढले. लोकमान्य टिळकांचे योगदान काय बघा. टिळकांनी भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवाद जागवण्यासाठी अनेक प्रभावी उपक्रम राबवले. त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन त्यांनी लोकांना एकत्र आणले. शिवजयंती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे काम त्यांनी केले. केसरी मराठा आणि मराठा इंग्रजी या वृत्तपत्रातून त्यांनी ब्रिटिश सरकारवर कठोर टीका केली. स्वराज्याचा नारा, त्यांचे प्रसिद्ध वाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, आजही भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे तो प्रतीक मानला जातो. मग हा पर्याय चुकीचा काय आहे? प्रश्नामध्ये दिलेली विधानं, सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आमचा विजय आहे. विचार करा, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि स्वराज्यासाठी संघर्ष केला ते स्वतः काँग्रेस कोलमडल्याचा आनंद व्यक्त करतील का? नक्कीच नाही. उलट सुरत अधिवेशनातील फुटी लेखांसाठी देखील दुःखद घटना होती. त्यामुळे पर्याय 2 पूर्णपणे चुकीचा आहे. आता एमपीएससी स्पेशल पॉइंट काय आहेत बघा. परीक्षामध्ये टिळकांबद्दल वारंवार विचारले जाणारे मुद्दे केसरी आणि मराठा, गणेशोत्सव, शिवजयंती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क, होमरूल चळवळ आणि मंडाले तुरुंग हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा. आज आपण 2 महत्वाचे पर्याय समजून घेतले. लॉर्ड कर्झन, बंगाल फाळणीमुळे भारतीय राष्ट्रवादाला चालना मिळाली, परंतु एमपीएससी फायनल आन्सरनुसार या प्रश्नाचे उत्तर नाही. लोकमान्य टिळक जहाल राष्ट्रवादी नेते, स्वराज्याचे प्रणेते, म्हणून काँग्रेसची फूट हा आमचा विजय असे विधान त्यांनी केले असल्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे दोन्ही पर्याय चुकीचे ठरतात. मित्रांनो, आता आपण शेवटचे 2 पर्याय शोधून घेऊया. या भागामध्ये आपण लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मोर्ले मिंटो सुधारणा, एमपीएससीचा दृष्टिकोन आणि प्रश्नामागील संपूर्ण ऐतिहासिक संदर्भ समजून घेणार आहोत. तर पर्याय 3 आहे लॉर्ड मॉर्ले. या प्रश्नातील तिसरा पर्याय आहे लॉर्ड मॉर्ले. अनेक विद्यार्थ्यांना मॉर्ले आणि मिंटो यांच्यामध्ये नेहमी गोंधळ होतो, कारण दोघांची नावे एकत्र घेतली जातात, परंतु या दोघांची पदे वेगवेगळी होती. लॉर्ड मॉर्ले कोण होता? तर लॉर्ड जॉन मॉर्ले हे भारताचे व्हाईसरॉय नव्हते. ते बघा,
लॉर्ड मॉर्ले कोण होते, तर लॉर्ड जॉन मॉर्ले हे भारताचे व्हाईसराय नव्हते. ते ब्रिटनचे भारत सचिव म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया होते. म्हणजेच ते लंडनमध्ये बसून भारतासंबंधी धोरणे ठरवत असत. भारतामध्ये प्रत्यक्ष प्रशासन चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे भारतातील दैनिक राजकीय घटनांवर प्रतिक्रिया देणारी व्यक्ती ते नव्हते. आता मोर्ले यांचे योगदान काय आहे? इतिहासामध्ये लॉर्ड मोर्ले यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909. यालाच आपण मोर्ले मिंटो सुधारणा म्हणून ओळखतो. या कायद्यामध्ये केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळाचा विस्तार करण्यात आला. काही भारतीय सदस्यांना विधिमंडळामध्ये स्थान मिळाले. प्रश्न विचारण्याचे मर्यादित अधिकार देण्यात आले. परंतु याच कायद्यामधून मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सेपरेट इलेक्टोरेट सुरू करण्यात आले. याचा पुढील भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम झालेला आहे. मग पर्याय 3 चुकीचा काय बघा. या प्रश्नात विचारले आहे, सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आमचा विजय आहे. एमपीएससीच्या फायनल आन्सर नुसार हे विधान लॉर्ड मिंटो यांच्याशी संबंधित आहे, लॉर्ड मोर्ले यांच्याशी नाही. म्हणून पर्याय 3 चुकीचा ठरतो. आता पर्याय 4 लॉर्ड मिंटो. मित्रांनो, आता आपण योग्य उत्तर समजून घेऊया. तर लॉर्ड मिंटो कोण होते? लॉर्ड मिंटो 1905 ते 1990 हा त्यांचा कार्यकाळ. हे भारताचे व्हाईसराय होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये अनेक महत्वाच्या राजकीय घटना घडल्या. यामध्ये बंगाल फाळीनंतरची स्वदेशी चळवळ, 1907 चे सुरत अधिवेशन, काँग्रेसमधील मवाळ जहाल फूट, मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा, या सर्व घटनांचा समावेश या लॉर्ड मिंटो यांच्या कार्यकाळामध्ये होतो. आता या विधानाचा अर्थ काय? जेव्हा सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसची फूट पडली तेव्हा ब्रिटिश सरकारने त्याकडे भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या कमकुवतपणाच्या दृष्टीने पाहिले. भारतीय नेते एकमेकांमध्ये विभागले गेले तर ब्रिटिश सरकारला त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होणार होते. याच पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या अधिकृत उत्तर तालिकेनुसार सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आमचा विजय आहे. हे विधान लॉर्ड मिंटो यांच्याशी संबंधित मानले आहे. आता मॉर्ले मिंटो सुधारणा 1909. एमपीएससी मध्ये मॉर्ले मिंटो म्हणलं की सर्वप्रथम 1909 हे वर्ष आठवले पाहिजे. या सुधारणांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? विधिमंडळाचा विस्तार, केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळामध्ये सदस्य संख्या वाढवण्यात आली, भारतीयांना मर्यादित प्रतिनिधित्व मिळाले. दुसरं काय? स्वतंत्र मतदारसंघ. या कायद्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू करण्यात आले आणि यामुळे धार्मिक आधारावर प्रतिनिधित्वाची सुरुवात झाली. अनेक इतिहासकारांच्या मते याच धोरणामुळे पुढे सांप्रदायिक राजकारणाला चालना मिळाली. तिसरा काय बघा, भारतीयांचा मर्यादित सहभाग. भारतीय सदस्यांना काही प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला, परंतु वास्तविक सत्ता ब्रिटिश सरकारकडेच राहिली. म्हणून या सुधारणा अंशतः सुधारणा होत्या, पूर्ण लोकशाही नव्हती. आता एमपीएससी स्पेशल नोट काय बघा. या प्रश्नामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अनेक पुस्तकात आणि इंटरनेटवरील काही स्त्रोत या विधानाबाबत वेगवेगळे संदर्भ देतात, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये अंतिम निर्णय एमपीएससी फायनल आन्सर कीचाच असतो. म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर लॉर्ड मिंटो हेच लक्षात ठेवायचे. आता एमपीएससी मध्ये वारंवार विचारलेले मुद्दे कोणते बघा. 1905 बंगालची फाळणी, 1905 ते 1910 लॉर्ड मिंटो व्हाईसराय, 1907 सुरत अधिवेशन, 1909 मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा आणि स्वतंत्र मतदार संघाची सुरुवात. मित्रांनो, या प्रश्नामध्ये फक्त एका व्यक्तीचे नाव विचारलेले नाही, तर 1905 ते 1909 या कालावधीतील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात महत्वाच्या घटनांचा परस्पर संबंध समजून घेण्याची क्षमता तपासली आहे. जर तुम्हाला बंगालची फाळणी, स्वदेशी चळवळ, सुरत अधिवेशन, मवाळ जहाल फूट, लॉर्ड मिंटो, मोर्ले मिंटो सुधारणा हा संपूर्ण घटनाक्रम समजला तर या विषयावरील कोणताही एमपीएससी ने विचारलेला प्रश्न तुम्ही आत्मविश्वासाने सोडवू शकता. आणि म्हणूनच एमपीएससी फायनल की नुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लॉर्ड मिंटो, पर्याय 4. आता बघा, फक्त उत्तर लक्षात ठेवू नका, कालक्रम लक्षात ठेवा. 1905 बंगालची फाळणी, 1907 सुरत अधिवेशन, 1909 मॉर्ले मिंटो सुधारणा हा क्रम लक्षात राहिला तर या संपूर्ण टॉपिक वरील बहुतेक प्रश्न एमपीएससीचे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एमपीएससी एक्झाम गोल हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या नवीन प्रश्नासोबत.